नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इथे आता आदित्य सावनीला सोडून मुक्ता आणि सागरकडे डायरेक्ट राहायला येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मात्र संतापलेली सावनी आता काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. इथे आता सावनी खूपच भडकलेली असते, कारण त्या काउन्सिलिंगमुळे आदित्यमध्ये खूप मोठा बदल झालेला असतो. तिचा आता कुठलाही ड्रामा नाटक आदित्य ऐकायलाच तयार नसतो. ती जे जे त्याला सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्या विरुद्धच आता आदित्य वागत असतो. त्याला अजिबात राग येत नाही, तो चिडचिड करत नाही. त्यामुळे तो त्याच्या मनाला वाटेल तसंच करत असतो आणि ते पण अगदी शांततेत. आता मात्र आदित्यमध्ये हा सगळा झालेला प्रकार बघताच सावनीला खूपच राग येतो. तेव्हा सावनी म्हणते, नाही मुक्ता, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करते ना. आता लगेच सावनीला मुक्ताचे बोलणे आठवू लागते. आदित्यच्या बड्डेला जेव्हा मुक्ता आली होती त्यावेळेस सर्वांसमोर मुक्ताने सावनीला खडसावून सांगितलेलं होतं, जे माझं होतं ते माझ्याकडे नक्कीच येईल. त्यामुळे आता सावनीला भीती वाटू लागते. खरंच आदित्य ही सई पाठोपाठ सागर आणि मुक्ताकडे जाणार तर नाही ना? नाही, या सगळ्या आधी मला काहीतरी करावं लागेल. त्या मुक्ताला मला घराबाहेर काढावंच लागेल. त्यासाठी आता मला हालचाल लवकरात लवकर करावी लागेल. मग आता इथे मुक्ता लगेच आता कार्तिकला फोन करते. इकडे कार्तिक बाहेर मार्केटमध्ये आलेले असतो. तेव्हा आता लगेच तो सावनीचा फोन घेतो. तेव्हा सावनी बोलते, कार्तिकराव, काय करताय तुम्ही? अहो, तुम्हाला काही काम सांगितलं ते जमणार आहे की नाही मला तेवढं सांगा. तेव्हा कार्तिक बोलतो, काय झालं सावनी वहिनी, तुम्ही सांगितलेलं काम मी करतोय ना. तेव्हा सावनी म्हणते, करतोय नाही, लगेचच्या लगेच करा. तुम्हाला हवा तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे, पण ती मुक्ता त्या कोळी फॅमिलीतून डायरेक्ट तिच्या माहेरी राहायला गेली पाहिजे, त्या सागरपासून दूर. मला ना त्या सागरजवळ ती मुक्ता अजिबात नको. लवकरात लवकर काहीतरी करा. तेव्हा कार्तिक म्हणतो, हो मी सगळं काही करणार आहे. तेव्हा सावनी म्हणते, करणार नाही, लगेच करा. तर कार्तिकनेही आणि सावनी मिळून आता मुक्ताला घराबाहेर काढण्यासाठी प्लॅन केलेला असतो. पण मात्र मुक्तावर विश्वास ठेवणारा सागर आता मुक्ताची साथ कशी देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. इकडे मुक्ता सईला शाळेतून घरी आणण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेस आता मुक्ताला तिथे शाळेत समोर आदित्य दिसतो. आज आदित्यची गाडी आलेलीच नसते. का कुणास ठाऊक त्याचा ड्रायव्हर उशीर झालेल्यामुळे का आदित्य तिथे गाडीची वाट बघत असतो. त्याच वेळेस मुक्ता आणि सईही घरी निघालेली असतात. तेव्हा मुक्ता आणि सई लगेच आदित्यला विचारतात, आदित्य बाळा, इथे का थांबलायस? तू अजून घरी गेला नाही का? तेव्हा मात्र लगेच आदित्य हा उद्धट बोलणारा प्रेमाने बोलतो, अगं सई, अजून माझी गाडी आली नाही, मी जाणारच होतो इतक्यात. तेव्हा त्या लगेच सई बोलते, मग आदित्य दादा, तू आमच्या संग चलणार आहे, चल ना आमच्या घरी. आता मात्र आदित्यच्याही मनात आशा निर्माण झालेली असते. खरंच आपल्या घरी जावं का, एकदा तरी आपल्या घरी जावं असं त्याच्या मनात आलेलं असतं. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, हो आदी बाळा, तू येत असेल तर चल आमच्याबरोबर, तिथून तू जाऊ शकतो तुझ्या घरी. तेव्हा आता आदित्य ही पुढचा मागचा विचार न करता सावनीलाही न काही सांगता इकडे सागरच्या घरी आलेला असतो. आता मात्र सई तर खूपच खुश झालेली असते, कारण आज आदित्य दादा तिच्या घरी आलेले असतो. तर इथे घरी आल्यानंतर इंद्रा, बापू काका आदित्यला बघताच खूपच खुश होतात. तेव्हा इंद्रा बोलते, माझा आदी आला. आदी, तुला जे जे आवडतं ना ते मी सगळं काही करणार आहे. आता मात्र सागरही घरीच असतो. आदित्यला बघता सागरचा आनंदही गगनात मावेन असं झालेलं असतं. तेव्हा आता लगेच आदित्य घराकडे डोळे भरून बघत असतो. तेव्हा सागर त्याला म्हणत असतो, बस बस आदी बाळा, तुला काय हवंय, पाणी हवंय का काय हवंय? पण मात्र आदित्य काही नाही बोलता फक्त प्रेमाने आपल्या पप्पाकडे बघत असतो. त्याच वेळेस आता सई बोलते, पप्पा, आदित्य दादाची ना गाडीच आली नव्हती. मग मुक्ताई म्हणाली, चल तू आमच्याबरोबर, तिथून तू घरी जाऊ शकतो, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलोय. तेव्हा लगेच सागर आता प्रेमानेच मुक्ताकडे बघतो आणि म्हणतो, बरं झालं तुम्ही त्याला इथे आणलं ते. बापू काका, इंद्रा, कुणाला सागरला, अजून सईला आदित्यदादाचे किती लाड करावे, काय करावं काही सुचत नाही. जे ते काही ना काही करीतच असते. तेव्हा इंद्रा तर त्याच्यासाठी मस्त असं चिंबोरीचं कालवण वगैरे करते. आदित्य आता पोटभर जेवलेला असतो. त्याच वेळेस आता उशीर होतो, त्यामुळे सावनी लगेच आदित्यला कॉल करते. म्हणते, आदित्य, तू आज घरी का आला नाही, कुठेस तू? आता मात्र लगेच सईचा, इंद्राचा, सर्वांचा सावनीला आवाज येतो. सावनी मात्र खूपच घाबरून जाते. आधी तू कुठे, असे त्याला जाब विचारू लागते. तेव्हा लगेच आदित्य बोलतो, अगं मम्मा, सॉरी, मला ना तुला फोन करायचं विसरूनच गेलो. अगं ड्रायव्हर काका आलेच नाही, काय झालं होतं, गाडी कुठे गॅरेजमध्ये नेली होती ना, म्हणून त्यांना उशीर होणार होता आणि तोपर्यंत मी सई आणि
आंटीबरोबर इकडे आलोय पप्पाच्या घरी आणि हो मी इथे खूप मजेत आहे, मी येतोच थोड्या वेळात घरी. आता मात्र सावनीशी काही न बोलता आदित्य फोन करतो. तर इथे सावनीला मात्र खूपच राग येतो, कारण आपला आधी आता हळूहळू तिकडे सागर आणि मुक्ताकडे जास्तच जायला लागला. याची तिला भीती वाटू लागते. त्याच वेळेस हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो सावनी काय झालंय. तेव्हा लगेच सावनी झालेला प्रकार हर्षवर्धनला सांगू लागते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो सावनी तू मूर्ख आहेस का. आदित्यची शाळा सुटल्यानंतर तेव्हा लगेच तू फोन करायला हवा होता ना. मग अशाने तुझा आदित्य कायमचा तुझ्यापासून दूर जाणार आहे. जा पटकन लवकरात लवकर त्याला घेऊन ये. सावनी बोलते नाही मी नाही जाणार त्या घरात. त्या दिवशीच मी त्या घरात गेले होते ना, तर मला कामवाली बाई बनवलं होतं. आज काय बनवली सांगता येत नाही. तो सागर आणि त्याची ती आई, अरे बापरे खूप डेंजर आहे. ते काय काय करून घेतील माझ्याकडून सांगता येत नाही. नाही मी नाही जात. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हे बघ आदित्य, ही तुझ्या हातची शेवटची कडी आहे. त्यामुळे ही जर निसटली ना बघ, मग मी पण तुला कधी सोडून देईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर आदित्यला तुला तिकडे जाऊ देता कामा नाही. तेव्हा तर सावनी म्हणते ठीक आहे, पण मी तिकडे नाही जाऊ शकत, ते माझं खूप अपमान करतात. तेव्हा हर्षवर्धन बोलतो अगं आदित्य देखात अपमान झाला तर चांगलंच आहे. त्यामुळे तू जा आणि आदित्यलाही कळेल की त्याचा पप्पा कसा आहे, आपल्या मम्माशी कसं वागतो ते. मग आता इथे सावनी म्हणते ठीक आहे, मग मी जातेच आज. सावनी ही ते इकडे तडक सागरच्या घरी निघालेली असते. तर आदित्य, सई, सागर, मुक्ता सर्वजण खूपच खुश असतात. त्याच वेळेस सावनी तिथे येते आणि समोरच एवढे सगळे खुश आनंदात बघून सावनीला तर खूपच राग येतो. तेव्हा सावनी बोलते आधी बाळा चल पटकन घरी, तू इकडे काय करतोय. तेव्हा त्या इंद्रा बोलते अगं आला होता तू, जरा वेळ बसला बोलला, काय बिघडलं, काय झालं, लगेच आली पाठोपाठ त्याला घ्यायला. तेव्हा त्या सावनी लगेच आदित्यला म्हणते बघ आधी बाळा कसे बोलतात माझ्याशी बघ. तेव्हा त्या लगेच आदित्य बोलतो अगं मम्मा आजी फक्त तुला सांगत होती, जरा वेळ बसला तो असं सांगत होती, कुठे काय बोलली, मी इथेच आहे ना. आणि तू कसलंही टेन्शन घेऊ नको, माझं आवरल्यावर मी येणारच होतो. आता चल आपण घरी निघूया. तेव्हा सई बोलते ए आधी दादा पुन्हा ये बरं का. ते म्हणतो हो मला इथे खूप मज्जा आली, मी पुन्हा येत जाईल आजी बाबा असे म्हणून सर्वांना आता बाय बाय करतो आणि तिथून निघून जातो. आता मात्र सागर इथे मुक्तावरती खूपच खुश झालेला असतो, कारण आज मुक्तामुळे त्याला आदित्यबरोबर काही क्षण घालवता आले, ते पण आनंदाचे. आता मात्र लगेच सागर मुक्ताला थँक्यू म्हणतो. तेव्हा मुक्ता बोलते तुमच्या थँक्यूची मला काहीही गरज नाही. आता मात्र सागर म्हणतो मुक्ता खरंच माझ्यासाठी खूप काय काय करतात, त्यांच्यामुळे मला किती आनंद मिळतो. त्यामुळे आता काही झालं तरी त्यांचा राग दूर करायचाच, त्यामुळे मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तर इकडे आता कार्तिकने मुक्ताला घराबाहेर काढण्यासाठी डाव केलेला असतो. आता मात्र कार्तिकने ती रात्री अपरात्री हात टाकलेला असतो. आता मात्र मुक्तासमोर कार्तिक सगळे सत्य आलेले असते. तेव्हा आता मुक्ता सर्वांना बोलावून कार्तिक कसा माणूस आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र कार्तिक लगेच खोटे नाटे नाटक सुरू करतो. त्याच वेळेस आता लगेच इंद्रा मुक्तावरती हात उचलायला लागते आणि ती सुनबाई माझ्या जावयावरती उगते आरोप करू नको सांगून ठेवते. माझ्या मुलाला फसवलं, आता जावयाला फसवते काय, लकीरचा नंबर झाल्यानंतर आता लगेच यांचा नंबर धरतेस काय, असे खूप काही बोलत असते. त्याच वेळेस लगेच आता सागरमध्ये येतो आणि म्हणतो आई बाद झालं, हा कार्तिक खोटारडा आहे, मुक्तावर माझा विश्वास आहे आणि मुक्ताची बाजू कधीही खोटी असू शकत नाही असे आता सर्वांसमोर सागर म्हणत असतो. तेव्हा इंद्रा बोलते ए तू तर खूपच बायकोची बाजू घ्यायला लागला रे, स्वातीच्या नवऱ्याला तू ओळखत नाही का. आणि हो ही मुक्ता आज काल आली ही घरात आणि तू का हिची बाजू घ्यायला लागला. तेव्हा त्या लगेच सागर म्हणतो हो हा कार्तिक खोटारडा आहे, मुक्ता किती चांगली आहे हे मला माहिती आहे आणि हा काय तिच्यावरती आरोप करतोय घाणेरडेसे, हे आरोप मी सहन करू शकत नाही, ऐकू शकत नाही. आता मात्र मुक्ता ही प्रेमाने सागरकडे बघत असते, कारण सर्वांसमोर सागरने मुक्तावरती विश्वास ठेवून तिची बाजू मांडलेली असते. त्यामुळे आता कार्तिकला सागर चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देणार असतो, पण मात्र इथे इंद्रा आणि स्वाती त्याला अडवत असतात. तर आता मुक्ता आणि सागर मिळून सगळे पुरावे एकत्र करून कार्तिकला कसं जेलमध्ये पाठवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.